आषाढी वारीमध्ये यंदा वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातंय। वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना अत्यल्प वेळेत उच्चस्तरीय रुग्णालयात हलवणं यामुळे शक्य होणार आहे। त्यामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठरणार आहे। या एअर ॲम्ब्युलन्समधून जे जखमी वारकरी आहेत किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर उपचार तातडीने होणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इतिहासामध्ये पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा पंढरपूरच्या आषाढी यात्रा कालावधीमध्ये तैनात करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। आपण एकत्रित बघितलं तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेशंटला जर दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल तर अतिदक्षता विभाग म्हणून एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर पहिल्यांदाच आरोग्याचे वारी पंढरीच्या दारी या उपकरणाअंतर्गत पंढरपूरमध्ये एअर ॲम्ब्युलन्स केले। माझ्याबरोबर डॉक्टर आहेत, काय सांगेल डॉक्टर, कशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आरोग्य विभागाकडून, महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून पहिल्यांदाच आषाढी वारीमध्ये आपण एअर ॲम्ब्युलन्सची सोय करतोय। ज्यामध्ये ज्या पेशंट अत्यवस्था असतील किंवा ज्यांना एमर्जन्सी सोलापूर किंवा पुणे अशा ठिकाणी हलवण्याची गरज आहे, अशा पेशंटला आपण एअर ॲम्ब्युलन्सने लिफ्ट करून त्यांना जो गोल्डन पिरियड असतो, गोल्डन पिरियडमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळावी यासाठी पेशंट उचलून आपण पुण्याला, सोलापूरला किंवा मुंबईला इथून एअर ॲम्ब्युलन्समधून शिफ्ट करू। या एअर ॲम्ब्युलन्समध्ये डिफिब्रिलेटर आहे, मॉनिटर आहे, ऑक्सिजनची सोय आहे, जे ॲडव्हान्स कार्डियक इक्विपमेंट्स लागतात ते आहेत, एमर्जन्सी मेडिसिन्स आहेत। त्यामुळं पेशंटचा जीव वाचण्यास खूप मदत आहे। देव करो की आपण हे नियोजन केलेलं आहे की आपल्या वारकऱ्यांना, पेशंटला याचा लाभ मिळावा। पण आमचं विठ्ठलाकडे साकडं आहे की कदाचित या ॲम्ब्युलन्सची कुठल्याही भाविकाला गरज पडू नये आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहावं। आपण पहिलं तर आषाढीच्या यात्रा कालावधीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा आरोग्याच्या सुविधेसाठी एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा केली आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।